रामकृष्ण हरी. भगवान ज्ञानेश्वर माऊली की जय. सद्गुरु नारायण देव बाबा की जय. श्रोत्रादी इंद्रियावरिती परी रसने नियमो न करीती ते सहस्रदहा कवळी जती विषयी. ही ज्ञानेश्वरीच्या अध्याय 2 मधील 304 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीमध्ये भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जो मनुष्य कान व डोळ्यासारख्या इतर ज्ञानेंद्रियावर ताबा ठेवतात पण जिभेवर म्हणजे रसनावर नियंत्रण ठेवत नाहीत, त्यांना हे सांसारिक विषय हजारो प्रकारांनी आपल्या जाळ्यात उडून बर्बाद करतात असा अर्थ आहे. जिभेवर नियंत्रण रसनाद्वारे व दुसरे अनावश्यक बडबड करणे, स्वतःला आपण फार विद्वान आहोत हे दाखविण्यासाठी वाचाळपणा करणे असे 2 अर्थ होतात. पण इथे माऊलींनी रसने नियमो न करीती असे म्हटल्यामुळे आपण खाण्यापिण्यावरच चिंतन करणे योग्य होईल. जिभेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे साधना सफल होत नाही, साधनेकडे लक्ष केंद्रित होत नाही. या संदर्भात मधुकर नावाच्या व्यक्तीचे कसे झाले ते सांगतो. मधुकर नावाचा एक मनुष्य संसार प्रपंच करता करता खूप त्रासून गेला. त्याला संसाराचा कंटाळा आला. संसार मिथ्या आहे, जीवनात काही खरे नाही, मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण, जे जे उपजे ते नाशे आणि उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अशा प्रकारे त्याला वैराग्य निर्माण झाले आणि त्याने प्रपंचाचा कुटुंबाचा त्याग करण्याचे ठरवून तो निघून गेला. अरण्यात राहणाऱ्या एका ओळखीच्या साधूच्या आश्रमात जाऊन साधूचे दर्शन घेऊन साधूला म्हणाला, महाराज, मी संसारात फार त्रासून गेलो आहे, त्यामुळे मी संसाराचा त्याग करून कुटुंबाचा त्याग करून आपणास शरण आलो आहे. माझ्या मनुष्य जन्माचे काही सार्थक होईल असे करावे. मला आता पुन्हा संसारात जायचे नाही असे म्हणून त्यांनी साधू महाराजांची विनवणी केली. साधू महाराजांनी सांगितले की बाबा, संसाराचा त्याग करणे सोपे आहे, पण त्यापासून दूर राहणे फार कठीण आहे. सांसारिक माणसांना संसारातून अलिप्त राहता येत नाही, संसारात राहूनही परमार्थ करता येतो. संसाराचा त्याग करून परमार्थ साधता येत नाही असे पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले. पण मधुकरच्या अंगात त्यावेळी वैराग्य निर्माण झाले होते. त्याने हट्ट धरला. महाराजांनी ठीक आहे म्हणून सांगितले. ईश्वर प्राप्तीसाठी सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवावे लागते, ते फार कठीण आहे. मधुकर म्हणाला, ठीक आहे, मी करीन. काही दिवस काही महिने निघून गेले. त्याला आश्रमातील रुखी सुखी मिळेल ती भाकरी अन्न खाऊन कंटाळा आला. त्याला गोडधोड चमचमीत पदार्थ खावेत अशी इच्छा होऊ लागली. पण लगेच त्याला महाराजांनी सांगितल्याचे इतर इंद्रियाबरोबरच रसनेंद्रियावर नियंत्रण ठेवावे लागेल हे आठवल्यावरून त्यांनी जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत म्हणून मन आवरले. तो ईश्वर चिंतनात रममाण होण्याचा प्रयत्न करू लागला. कोणीतरी आश्रमात एक दिवस महाराजांना मिष्टान्न आणून दिले. त्याने अनेक दिवसानंतर मिष्टान्न खाल्ले, पण त्याला गोडधोड खावी अशी सारखी त्यामुळे इच्छा होऊ लागली. मग त्याचे सतत लक्ष भोजनाकडे जाऊ लागले. वरवर आपण विरक्त असल्याचे दाखवत होता, पण आतून रसनेंद्रिय आवरत नव्हती. त्याचे वैराग्य हे स्मशान वैराग्यासारखे होते. स्मशान वैराग्य हे स्मशानात गेल्यावर तेवढ्यापुरते असते आणि मयतवरून परत आले की त्याचा विसर पडत जातो. त्याचे ईश्वर चिंतनाकडे लक्ष लागेनासे झाले. तो मन आवरून धरायचा, पण त्या विषयाचे मनात चिंतन होऊ लागले. ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकावर अनुवाद करताना लिहितात. तत्पूर्वी तो श्लोक पाहूया. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जम रसोप्यश परम दृष्ट्वा निवर्तते. या श्लोकावर अनुवाद करताना महाराज लिहितात, श्रोत्रादी इंद्रियावरिती परी रसने नियमो न करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी.
याचा भावार्थ जिथे जिभेचा म्हणजे रसनेचा संयम आणि इंद्रिय निग्रहाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. जी व्यक्ती इतर इंद्रियावर ताबा ठेवते पण खाण्यापिण्याच्या आणि जिभेच्या चवीवर नियंत्रण ठेवत नाही, ती संसारात पूर्णपणे अडकते. जिभेचा संयम आणि इंद्रिय निग्रह इतर इंद्रियाचे दमन, डोळे, कान, हात यासारख्या बाह्य इंद्रियांना बळजबरीने रोखून धरले तरी जिभेची आसक्ती सुटत नाही. विषयाचे आक्रमण जिभेवर नियंत्रण नसल्यावर माणसाला विषयाचे हजारो लोंढे आणि मोह घेरतात, ज्यामुळे साधना नष्ट होते. 6व्या अध्यायात जो रसनेंद्रियाचा अंकिला विषय वासनाचा त्याग न करता विहित कर्म करतो, त्यासही योग साधना प्राप्त होत नाही, असे माऊलींनी म्हटलेले आहे. म्हणून जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वरवरची पालवी तोडल्याने जसे झाड मरत नाही म्हणजे मुळात पाणी चालू राहते, तसाच जिभेचा रस न सुटल्याने वासना नष्ट होत नाहीत. आतील रसाची निवृत्ती केवळ दमन अपुरे म्हणून इच्छा दाबून ठेवल्याने मन शुद्ध होत नाही. जोपर्यंत आत्मज्ञान किंवा ईश्वराचे दर्शन होत नाही तोपर्यंत चव किंवा आसक्ती सुटत नाही. रसनेचे महत्त्व काय आहे? जिभेवर विजय मिळवणे म्हणजे केवळ जिभेचे चोचले पुरवणे थांबवणे नव्हे, तर मनातील अन्नाची व विषयांची आसक्ती संपवणे होय. आता हे कशाप्रमाणे आहे? तर ज्याप्रमाणे जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नासू निपजे तया वृक्षा. एखाद्या झाडाची वरवरची पाने किंवा पालवी तोडली आणि मुळाशी मात्र पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार? म्हणजे वरवरचे उपाय केल्याने मूळ शत्रू किंवा विकार संपत नाहीत. याचा अर्थ असा सांगता येईल की माणसाने वरवर शरीराने जरी विषयांचे सेवन सोडले, उदाहरणार्थ उपवास करणे किंवा इंद्रियांना बळेच रोखून धरणे, तरी मनात अजूनही त्या विषयाबद्दलची गोडी म्हणजे आसक्ती किंवा वासना कायम राहते. झाडाची वरवरची पाने तोडली तरी मुळाशी पाणी दिले तर ते झाड आणखी जोमाने वाढते आणि उलट ते जास्त फोपावते. त्याप्रमाणेच मनातून वासना नष्ट न करता वरवरचे नियम पाळले तर विकार संपत नाहीत, उलट अधिक बळावतात. त्यासाठी कोणत्याही विकास किंवा संसाराचे मूळ दुष्टचक्र पूर्णपणे संपवायचे असेल तर वरवरच्या गोष्टी करण्याऐवजी मनातील वासनांच्या मुळावर घाव घालावा लागतो. जोपर्यंत मनातील विषयांची आवड संपत नाही तोपर्यंत खरी मुक्ती मिळत नाही. जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नासू निपजे तया वृक्षा. आणि मग मुळाशी घातलेल्या पाण्यामुळे झाड जोमाने वाढते आणि चोहो बाजूनी आडवे पसरून आपली पाने फांद्या विस्तारते. अगदी त्याप्रमाणेच माणसाच्या मनात विषय वासना केवळ जिभेच्या आणि चवीच्या चोचल्यामुळे जोपासल्या जातात आणि म्हणून इतर इंद्रिये जरी यावरून धरली आणि खाण्यापिण्याचे नियमन न केले तर त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी येऊन वेढून टाकतात आणि मग पुन्हा संसारात पाडतात. संसारात पाडतात म्हणजे काय? 84 लक्ष योनीची जी चक्रे आहे त्याच्यामध्ये तो गुरफटला जातो. येथे मनाचा निग्रह करणे आवश्यक आहे. विरक्तीची माळ घातल्याशिवाय हे शक्य नाही. विरक्ती वाचून परमार्थ साध्य होत नाही. असो, आज आपण येथे थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.